चला आता आई मस्त करते गरमागरम चपात्या आणि मस्त मी लावून गेले व्हाईट चणे छोले लावून दिलेले मस्त एक दोन शिट्टी झालेले। चला आईचं चालू मस्त गरमागरम चपात्या करणं। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही? मजेत ना? चला मग आता मी फटाफट स्वयंपाक करून घेते। आई करते मस्त गरमागरम चपात्या आणि मी आता करणार आहे भाजी, कारण रोज सकाळी आपल्या भाजीचं खूप काही टेन्शन असतं की भाजी काय करायची। चला मग मी आता फटाफट आवरून घेते आणि नंतर बोलते। हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ। जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही? मजेत ना? चला आणि आज बहीण येणार आहे माझ्याकडे जेवण करण्यासाठी, कारण तिचं घराचं काम चालू आहे त्याच्याकरता। चला म्हटलं मग मी स्वयंपाकमध्ये एकदम साधं सिंपल जेवण करणार आहे, कारण मी पण दिवसभर कामावरती असते त्याच्यामुळे। चला मग आता मी मस्त मसाला खिचडी, कढी, ठेचा आणि चपाती। चला आणि मिस्टरांनासुद्धा मी कामाला लावून दिलेलं आहे, त्यांनाही म्हटलं तुम्ही मला हेल्प करा, ते पण मस्त छान कट वगैरे करून देत आहे। चला मग आणि मी आता मस्त डाळ तांदूळ वगैरे काढलेले, हिरवी मिरची वगैरे असं कुटून घेते। चला तर मग मी कामावून घरी आलेले, मिस्टरांनासुद्धा मी काम लावून दिलेले। चला म्हटलं तुम्हीसुद्धा इथं काय म्हणता कढी वगैरेला उकड आणा, आणि नंतर त्यांना मस्त फळ वगैरे कट करून दिलेले, ड्रॅगन फ्रूट वगैरे। आणि सुमित क्लासवरून आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी इतका जोरदार पाऊस आलेला आहे ना, रात्री खूप पाऊस पडला आमच्याकडे गुजरातला। चला मग नंतर मग आई बहीण आणि सर्वजण गप्पा गोष्टी वगैरे करत होत्या। नंतर मग आणि हो बहिणीच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे ती आमच्याकडे आलेले 2-4 दिवसासाठी। आणि ठीक आहे मग आणि भाऊसाहेबाचं बघा कसं मोबाईल बघणं चालू आहे। मिस्टर बोलले की उठून बैस। चला मग नंतर आम्ही छान मस्त जेवण वगैरे केले, आईस्क्रीम वगैरे आणलेले होते। आणि नंतर बहिणीचा मुलगा आला 11:30 वाजता, मग त्यानेसुद्धा जेवण वगैरे केलं आणि मी त्याला जेवण वगैरे वाढून दिलेलं आहे। आणि एवढ्या पावसामध्ये आम्ही आईस्क्रीम खाल्लेलं आहे बघा। आणि बघू शकता पूर्ण रात्रभर पाऊस पडलेला, आणि बघू शकता किती पाऊस चालू आहे, जोरात पाऊस चालू आहे, विजा वगैरे सुद्धा होत होत्या। आणि आमच्या घराजवळ बघा असं काही पाणी भरलेलं होतं, म्हणजे आमच्या घरात नाही आलं पण खूप काही म्हणजे जाण्यासाठी रस्ता नाही होता। आणि मग थोड्या वेळानंतर पाणी उतरून गेलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक। आणि रात्री आम्हाला 11:30 वाजलेले होते जेवणासाठी। बहीण आली होती, बहिणीचा मुलगा, आईस्क्रीम वगैरे खाल्लं, गप्पा वगैरे केल्या। म्हणून म्हटलं चला एकच दिवस भेटतो, कारण ती पण कामावरती जात असते, मी पण कामावरती जात असते। आम्ही एका गावामध्ये राहून सण आम्ही म्हणजे लवकर भेटत नाही एकमेकांना। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थांना। आमच्याकडे पाऊस बघा किती झालेला आहे, आणि सकाळी 5:45-6 वाजता हा पाऊस पडलेला आहे। मी आता उठली कारण एकदम घर झोप लागून गेली होती, आणि शाळेला सुट्टी दिलेली आहे मुलांना,